यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जगत पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुद्वेजयन्ते ते भोगारोगाईवापदीम्। आपत्ती काळामध्ये भोग हे रोगाप्रमाणे प्रतिभासित होतात किंवा ते त्रास देणारेच ठरतात। त्याच्यासाठी सांगितलं की जे काही इंद्रिय सुख दुःख आहेत ते नियमाने वासना मात्र आहे। मग त्यासाठी थोडंसं इथं सांगितलं की यह सुख थोड़े ही समय बाद दुःखरूप परिणमित हो जाता है। कुठलं सुख? जे पराधीन आहे, जे विषयातून उत्पन्न होणार आहे असं ते सुख नियमाने काही वेळाने दुःखरूपाने परिणमित झालेलं दिसतं। मान लो पति पत्नी 50, 60, 70 वर्ष तक एक साथ रहे, खूप आनंद से समय गुजरा, फार वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही, पर वह समय तो आएगा ही कि या तो पति पहले गुजरे या पत्नी पहले गुजरे। उसी ही समय वह सोचता है कि सारी जिंदगी में जितना सुख भोगा है उतना दुःख एक दिन में मिल गया। कसं कन्वर्ट झालं हे सांगायचं, ऐकू येत नसेल जवळ या, येत आहे ना? काय म्हणायचं त्यांना की आयुष्यभर पत्नीच्या निमित्तात सुख मानत होतो, आज तिचा वियोग झाला तर सगळं आयुष्यभरातलं दुःख त्या एका समयात एका दिवसात भोगायला अनुभव होतो त्याला। ये सभी सुख कुछ ही समय बाद दुःख रूप मालूम होते हैं। जे काय न मिळणारं आहे ते सुद्धा गोष्टी दुःख देणाऱ्या वाटतात। म्हणजे ते आठवणीने म्हणा, त्या तिच्या सहवासाने म्हणा, जे काय तुम्ही फिरलेले स्थान असतील, काय आठवणी असतील तर त्याच्या निमित्तात सुद्धा तो दुःखाचा अनुभव करतो। भोजन करना बड़ा सुखदायी मालूम होता है, करते जाओ डटकर भोजन, तो फिर वही दुख का कारण बन जाता है। आवडते म्हणून किती भोजन करणार, एखादी गोष्ट आवडती म्हणून किती खाणार, खात जावा, सुखाचं कारण आहे ना, एक लिमिट असं येणार की ते दुःख द्यायला सुरू करणार। रोग पैदा हो जाता है, पेट दर्द करता है, विवलता बनी रहती है। संसार में भी सुख के भोगने का हिसाब सबसे एक सा ही बैठ जाता है। जे काय असेल ते सगळं तुम्हाला जर त्याचा अतिरेक झाला तर समजते की ते दुःखाचं कारण आहे, पण वास्तविक पहिल्यापासूनच त्याच्यात सुख नव्हतंच। त्याला तुम्ही सुख मानत होता, ही तुमचा भ्रम होता। इन भोग विषयों को कोई बहुत भोग भोग ले तो अंत में दुर्गति होती है। कोणाची दुर्गती होते? जर मी भोगाच्या अधीन झालो तर माझी सुद्धा दुर्गती होतेच। और कोई मनुष्य इन भोगों को विवेक पूर्वक थोड़ा ही भोगता है, आणि त्यागाचे भाव असतात किंवा ज्ञानाने तो त्याच्यातून सुख मानत नाही तर त्याला त्या गोष्टींचा फरक पडत नाही। म्हणजे सांगायचं त्यांना की जेव्हा आपत्ती आली त्या समयाला तीच गोष्ट, तेच घर, आता तिला जेव्हा पतीचा वियोग झाला तर आता ते घर, ते रूम, ते सगळे त्याच्या वस्तू सुखदायी का दुःखदायी? जे काही नवऱ्याच्या वस्तू राहिलेल्या घरामध्ये आहेत, त्याचे कपडे,
आजपर्यंत त्याच्यातून सुख वाटत होतं. काय म्हणजे एक अनुभव होता ना की त्यांचं अस्तित्व आहे असं, त्यातून थोडंफार काय जोडलेले भाव असणार. मी दिलेलं प्रेझेंट म्हणून त्याच्यामध्ये अडकलेले भाव असतात. नवऱ्याला काय दिलं असेल तर, ती गोष्ट समोर ठेवली असेल तर, ते मी दिलं म्हणल्यावर त्यांना आवडलं होतं म्हणल्यावर आनंद होता. आणि आज त्यांचा वियोग झाल्यावर तीच वस्तू किती दुःख देतीये. काय करायचं म्हणून, काय करायचं, कोण गेलं ना त्याच्याबरोबर सगळ्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या त्यांच्या. कसंच केलं. ओ वा. बरं, म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं दान करून टाकायचं. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देणार असं वाटतंय सगळं देऊन टाकला. प्रॉपर्टी प्रॉपर्टी हो, त्यांची प्रॉपर्टी आहे ती कुठं दिली आपण, आपल्याकडं नाही. बरोबर. म्हणजे काय म्हणायचंय की जर कळतंय आपल्याला की त्या गोष्टी आपल्याला दुःखदायी आहे, तर जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यापासून दूर राहिलेलं चांगलं, अन्यथा आपल्या सुखाचा नाश होणार. म्हणून 6वं श्लोक असं बघितलं होतं आपण. आज 7वं श्लोक बघूया. त्या वस्तू दुःखाचं कारण नव्हतं. काय दुःखाचं कारण होतं? मोह. आठवण येते, अजून येते. काय करायचं आठवण आल्यावर? आठवणीने सुख का दुःख? आठवण आली तर सुख का दुःख ते सांगा. जर आपण त्याच्यातून धर्मामध्ये स्थिर होत असेल तर ती आठवण येऊन पण चांगलं. जसं की कुठे यात्रा करायला गेलेलं असणार, तिथं खूप चांगली पूजा केली, ध्यान केलं, काहीतरी चांगलं कार्य केलं, हे जर आठवत असेल तर ती गोष्ट वेगळी. पण असं आपण सगळीकडे फिरायला गेलो होतो, असे भोग भोगले होते, असं सगळी मजा केली होती, हे आठवलं तर निमाने दुःख होणार नाही ना. चांगलं. तुमचं असं नाही हो, मी आपलं सामान्य सांगते हो, तुमचं असं नाही. तुम्ही भद्र आहात. चांगलं आहे. तर काय सांगत होते मी, जे काही तुम्हाला थोडंफार सुख मिळालं असं वाटतंय त्या विषयातून, तर ते निमाने सुखाच्या नंतर दुःख देणारं असतं. थोड़ा सुख मिला फिर दुख आ गया और इसी सुख के पीछे दुख आता रहता है, तो ऐसे सुख की क्यों आशा करे? आशा करे तो उस आनंद की आशा करे जिसके प्रकट होने पर फिर कभी संकट नहीं आता है. जे सुख तुम्हाला कधीच दुःख देणार नाही अशा सुखाच्या मागे जावा, हे सांगताय. वह सुख कर्मों के सर्वथा क्षय से उत्पन्न होता है, आत्मा से उत्पन्न होता है, उसमें किसी भी प्रकार की बाधा नहीं है, न उसमें कोई दुख का संदेह है. ऐसा जो आत्मीय आनंद है उसका किसी समय तो अनुभव कर लो. घर में, दुकान में, मंदिर में, किसी जगह हो, किसी क्षण सर्व से भिन्न अपने को निरख कर अपने आप के निर्विकल्प अनुभव का कुछ स्वाद तो ले लो. कधी घ्यावं लागणार, कधी घ्यायला मिळणार? आत्म्याचा स्वाद घ्यायसाठी कुठं जाऊन बसायचं? एका खोलीत कोंडून घ्यायचं, दरवाजा बिरवाजा बंद करून सगळ्यांना सांगायचं आवाज बिवाज करू नका, आणि मग तिथं आत्म्याचा अनुभव होतो काय? नाही. बाहेरची कुठली कंडिशन तुम्हाला पाहिजे असं नाही आहे. तिथं बसला तरी पण एखाद्याला अनुभव होणार नाही. आणि एखाद्याला गोंधळात बसला, मंदिरात बसला, सगळे पूजा करतायत तरी सुद्धा आवाजात अनुभव होतो. म्हणजे ज्ञानाने अनुभव होणार आहे, बाहेरच्या कुठल्या परिस्थितीने नाही. मग तो अनुभव जो झाला तो तुम्हाला शाश्वत आनंद देणारा आहे. इस अनुभव का स्वाद आने पर यह जीव कृतार्थ हो जाएगा. इसे फिर आपत्ति न रहेगी. आपत्ती तो मोह में थी. म्हणजे आज दुपारी सांगितलं ना काय की सकाळपासून आज आतापर्यंत काय पाप केलं? पाप केलं का? काय पाप केलं? काहीतरी नाही पाप केलं. मी सांगते की तुम्हाला काय पाप केलं. सगळे आरंभ क्रिया सोड, ते पण नाही म्हणायचं मला, म्हणजे मला नंतर सुचलं, हे सांगितलं नाही दुपारी मी. काय पाप केलं आपण करतोय? हे शरीर म्हणजे मी मानतो ना, हे सगळ्यात मोठं पाप आहे. दर्शन मोह आहे.
आणि तो दर्शन मोह नियमाने पापालाच देणारा आहे, ते मिथ्यात्व आहे, जे तुम्हाला भवाभवामध्ये दुःख देणारं आहे. म्हणून सांगतायत मोह आहे तोपर्यंत दुःख आहे. कुठलीही वस्तू तुमच्याजवळ येऊ दे ती नियमाने दुःखच देणार. कितीही ती सुखाची असू दे तरीसुद्धा दुःखाचाच अनुभव होणार जर मिथ्यादृष्टी असेल तर. कुठल्याही वस्तूला घेऊन तुम्ही विचार करता की याचं परिणमन असं का झालं, एवढा विचारसुद्धा तुम्हाला आपत्ती देणारा आहे. कारण का, जर तुम्ही असं म्हणलं की सुनबाईंनी मला असं का बोलले, असं नुसतं म्हणलात, किंवा तिने असं वागायला पाहिजे, किंवा त्या घरातली इथली वस्तू तिथं ठेवायला पाहिजे असं आपण म्हणलं, किंवा ती एखादी वस्तू का फुटली, का नष्ट झाली, चांगली होती असं म्हणलं तर काय झालं सांग? का म्हणलं तर काय झालं? अपेक्षा केली. बरं, अजून? महान दुःखाचं कारण आहे ते का? बरं, राग येतो असं नाही, मला म्हणायचंय काय केलं आपण त्याच्यामध्ये? घर होतं पडलं, नव्हतं पडायला पाहिजे होतं असं म्हणलं, मोह. बरं, अजून? मला परफेक्ट आन्सर द्या बघू. का दुःख झालं हो त्या विचारांनी? ते माझं आहे असं समजलं. माझं आहे समजलं नाही, अजून थोडं पुढं जावा. काय केलं म्हणून आपल्याला दुःख होणार? मुलगा आपल्या इच्छेच्या विरुद्ध वागतो म्हटल्यावर आपल्याला त्रास होतो, आपण म्हणतो तो असा का वागतो, किंवा त्यांनी असं का केलं, असं करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. हे जे काही तुमचे विचार आहेत ना हे तुम्हाला त्रास देतात. त्याच्या निमित्तात काय झालं होतं हे सांगा मला. पुस्तकात शोधताय? पुस्तकात नाही तर विचारात शोधा. अपेक्षा केली त्यांच्याकडे. अपेक्षा नाही मला पाहिजे उत्तर, माझी अपेक्षा ही नाही. माझ्या अपेक्षेचं उत्तर द्या. एकत्व केलं त्या नाही. अजून पुढं सरका, अजून थोडंसं पुढं. म्हणजे तिथं आपण अवर्णवाद केला. केवली भगवंतांनी जाणलं होतं एखाद्याचं आयुष्य तेवढंच होतं, तो त्या समयाला मरणार आहे. आपण विचार केला इतक्या लवकर का मेला, ॲक्सिडेंट झाला तर का झाला, किंवा काय एखादी गोष्ट इकडची तिकडं झाली तर असं का, हे विचारलं तर समजून घ्या भगवंतांच्या वाणीच्या विरुद्ध गेलो आणि त्याचं फळ काय मिळणार हो? नियमाने दुःख भोगावं लागणार. म्हणून सांगतायत काय करा, जे आहे त्याला जसंच्या तसं फक्त स्वीकारा. असं होतं, असं झालंय, बास. असं का हा प्रश्न विचारणार तर भोगत बसा म्हणतात. मग कर्म पण आणि भगवान पण म्हणतात तुम्ही केलाय ना विकल्प, तुम्हालाच भोगावं लागणार संकट. म्हणून पदार्थाचं परिणमन चालू आहे. प्रत्येक पदार्थ प्रतिसमयाला परिणमन करते. मग त्याचं परिणमन त्याच्या अधीन आहे, माझ्या अधीन थोडी आहे. मला जसं विचार आला तसं कोणी समोरच्यानी परिणमन करावं, तुम्हालाच दुःख भोगावं लागणार. तसं परिणमन तर होणार नाही. काय राग आल्यावर विचार करत नाही, राग आला हेच दोष आहे ना. मग त्या रागाने कोणाला सुख आहे हो? आपल्याला वाटतं की काहीतरी फुटलं, काहीतरी सांडलं, तूप सांडलं घरामध्ये, काय करतो? शांत राहतो ना. आता दूध सांडलं, तूप सांडलं, काय करतो? तुमच्याकडनं सांडल्यावर शांतच राहणार माहिती आहे, दुसऱ्याकडनं विचारतीये. दुसऱ्याकडनं सांडल्यावर काय करणार? राग करणार. मग कसं आपल्याला ज्ञान झालं म्हणायचं? मग राग केलं तर समजून घ्या आपल्याला अजून तसे दुःख भोगत राहावं लागणार. मग आता ज्ञान झाल्यावर थोडंसं बदलायचं स्वतःला. दुसऱ्याला बदलू शकत नाही आपण, स्वतःला बदलायचं. काय हे असं घडणार होतं, केवलींनी जाणलं होतं, ते तूप मी खाणार नव्हतोच म्हटल्यावर सांडलं तर सांडलं, आता काय त्याला करणार आहे? ते असते असे अनेक जण की जे उचलून पण खाणार खालचं. म्हणजे अशा प्रवृत्तीची आपण नसेल तर त्याची इच्छा सोडून द्यायची. असं घडणार होतं, मैं जानने वाला हूँ, ज्ञाता हूँ, एवढं स्थिर ठेवायचं स्वतःला.
तर हे सगळं कशासाठी सांगत होते? मोह करणार तर त्याचं फळ आपल्याला नियमाने भोगावं लागणार. मग त्याच्यासाठी पुढचा श्लोक दाखवत आहेत आता मोहावरचा. मोहाने काय होतं आणि काय नाही होत हे सांगतायत. मोह केला तर त्याचं फळ तुम्हाला एकदा नाही अनेक भवाभवात भोगावं लागतं. अनेक अशा आपण पुराण पुरुषांच्या कथा वाचतो, ऐकतो. त्या सगळ्या कथांमध्ये हेच सांगितलेलं आहे. काय? जितका मोह जितका काळ करणार, जेवढा जास्त करणार तेवढं जास्त दुःख आहे, तेवढ्या काळपर्यंत भोगावं लागणार. म्हणून सांगतायत. मी सांगते मायमागं म्हणा. 7वा श्लोक आहे इष्टोपदेशचं. मोहेन संवृतं ज्ञानम्. संवृतम आहे का संवृत्तम आहे? हां. मोहेन संवृतं ज्ञानम्. हां, डबलच आहे. संवृत्तम, समृद्ध असा शब्द येतो, त्यामुळे समृद्धम. हां, सिंगल तर आहे का? माझ्याकडे डबल तो दिसायला लागला. बर, समृद्ध असं म्हटलं जाते ना, झाकलेलं. समृद्ध म्हणजे बरं कसं असेल तसं बघा, शुद्ध काय आहे त्याच्यानुसार वाचा. मोहेन संवृतं ज्ञानम् स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवैः. सगळे अनुस्वार विसर्ग सगळे रफार विफार व्यवस्थित म्हटला का? मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवैः. म्हणा एकदा पूर्ण. मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवैः. काय सांगायला लागले? असं समजण्यासारखं आहे. समृद्ध म्हणजे काय? झाकलेलं. सामान्य आहे. समजलं काय? मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करत नाही खरोखर. कशाने? मोहाने झाकलेलं ज्ञान. आता मोह ज्ञानाला झाकत असतो का? मग नाही म्हणतात. मग कोण झाकलंय? मोह झाकत असतो का? नाही. मग मोहाशिवाय दुसरं कोण झाकतंय का? नाही. मग काय करायचं आता ज्ञानाला? म्हणजे कोण झाकलं? मग मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला, कोणाच्या स्वभावाला? स्वतःच्या स्वभावाला तो जीव प्राप्त करू शकत नाही. जसं उदाहरण दिलं त्यांनी. काय? मत्तः पुमान म्हणजे उन्मत्त झालेला पुरुष. कशाच्या द्वारे? मदन कोद्रवैही म्हणजे मादक पदार्थांच्या, कोद्रू नावाच्या मादक पदार्थांच्या द्वारे उन्मत्त झालेला पुरुष ज्याप्रमाणे पदार्थांच्या स्वभावाला प्राप्त करत नाही. असं वर लावायचा अन्वय. काय कळलं? हे एक वाक्य आहे ना, हे वर पण आणि खाली पण लावायचं. जसं की कोणी उन्मत्त पुरुष पदार्थांच्या स्वभावाला म्हणजे खरं वस्तूचं स्वरूप जाणत नाही, तसं मोहाने झाकलेलं ज्ञान असेल तर ते सुद्धा स्वभावाला जाणत नाही. म्हणजे ते ज्ञान तुम्ही अज्ञान रूपाने परिणत असतं, त्याच्याद्वारे तुम्ही स्वभावाला जाणू शकत नाही हे सांगितलं. म्हणा परत एकदा. मोहेन
संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै. मी संस्कृतमधनं अन्वय सांगते, आता अर्थ सांगा. मोहेन संवृत्तं ज्ञानं हि स्वभावं न लभते. सांग. मोहाने झाकलेलं ज्ञान खरोखर स्वभावाला प्राप्त करत नाही. स्वभावाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही, स्वभावाला प्राप्त करत नाही. म्हणजे ज्ञानाच्या स्वभावाला जाणू शकत नाही, अज्ञान रूपाने परिणमन करतं, हे सांगायचं आहे. जो मोही आहे तो जसा आहे तसं वस्तूचं स्वरूप जाणू शकत नाही. मोही जीवाला खरं वाटत नाही, खोटं वाटत नाही. काय वाटतंय मग? खरं खोटं वाटतंय, खोटं खरं वाटतंय. आणि मोही असणाऱ्या जीवाला खरं वाटलं तरी ते खोटं असतंय. काय कळलं का? काय खरं वाटलं तरी सुद्धा ते सगळं खोटं आहे, कारण ज्ञान झाकलेलं आहे ना, वास्तविक स्वरूप नाही ज्ञात आहे. त्यामुळं जाऊ दे, साप सोडा. इथं शरीर आहे ना, जो मोही आहे म्हणजे मिथ्यादृष्टी जीव आहे. भलेही शब्दाने म्हणतोय की शरीर म्हणजे मी नाही आहे किंवा हे माझं शरीर नाही आहे. खरं बोलतोय का खोटं? खरं बोलतोय. म्हणजे त्याचं ते बोलणं सुद्धा खरं नाही, कारण त्याला वास्तविक स्वरूपाचं भानच नाही आहे. अजून पण तो त्या मोहाच्या अधीन आहे, त्याची दृष्टी मोहाने अंध आहे, तर त्याला वस्तू स्वरूप जाणता येत नाही, म्हणून तो स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. मग जाणल्यावर घेऊन जातो का? बरोबर. बरोबर. म्हणजे काय, अज्ञानी जीव सुद्धा मरतो, ज्ञानी जीव सुद्धा मरतो. अज्ञानी मेल्यावर काय होतंय सांगा? थांबा मरतो म्हणा. समजून घ्यायसाठी का? म्हणजे अज्ञानी मेला तर काय करतो? सगळं इथलं घेऊन जातो. बरोबर. कारण ज्ञानच नेऊ शकतो, बाकी काय नेऊ शकत नाही. मग सगळं त्या ज्ञानात कचरा भरलेला असतो ना, तो कचरा पुढच्या भवात जातो. आणि ज्ञानी जीव मरताना काय करतो? त्यालाच म्हणायचं समाधी मरण, सल्लेखना. कशाला म्हणायचं? सगळे इथले भाव इथं स्वाहा करून पुढं जायचं आहे. आपल्याला फक्त आपला स्वभाव, आपलं भान राहावं, तेच तेवढं घेऊन जायचं पुढच्या भवामध्ये. दुसरं काय आपल्या बरोबर न येऊ, नाहीतर मग सगळे मोहाचे, रागद्वेषाचे परिणाम फेडत बसावे लागतात अनेक भवापर्यंत. मग तेच संयोग पुन्हा भेटतात. म्हणजे समजा या भवात नाही भेटले मागच्या भवातले आईवडील आपल्याला, तर म्हणजे आता या भवात पण काहीतरी वेगळ्या रूपात भेटतील, किंवा मग पुढच्या भवात 2 स्टेशन क्रॉस करून कुठल्या तरी दुसऱ्या गतीत भेटलेले असतात. म्हणजे कुठं ना कुठं पुन्हा आपल्याला तो संयोग मिळतो आणि परत फेडावं लागतं. आता अनेक जण जॉब करणारे असतात आणि ते एका गावाला जॉब करत आहेत, तर तिथं फॅमिली सेटल केली, तिथं सगळं काय परळीमध्ये सेटल केलं, तर सगळे तिथले लोक ओळखीचे झाले, कोणी शत्रू कोणी मित्र झाले. तिथलं सोडून आता इथं अकलूजमध्ये आलो. अकलूजमध्ये आल्यावर काही शत्रू झाले, काही मित्र झाले. पुन्हा इथनं गेलो दुसऱ्या ठिकाणी, तर का असे संयोग भेटले? म्हणजे आहे काहीतरी संबंध फेडायसाठी, म्हणून असे लोक संयोगात आले. मग केले होते ना भाव त्यांच्याबरोबर पूर्वीचे, तर ते भेडावंच लागणार. मग हे भाव कोण करतो? मोही, जो अंध आहे, ज्याचं ज्ञान झाकलेलं आहे. म्हणून सांगायचं आहे ना, त्या गावामध्ये सगळं स्वाहा करून आलाय ना, का नाही? घेऊन आलाय. बरोबर. तिथं होते ना, ते खूप चांगले होते, ते आमचे मित्र होते. ते होते ना, ते खूप वाईट होते बरं का. ते फार सारखं निंदा करायचे, ते असे बोलायचे, ते वाईट होते. मग ते घेऊन आलो ना बरोबर, तर इथं पण अजून शत्रुता आणि मित्रता चालूच आहे. स्वाहा करायचं जिथल्या तिथं. परत पुढं गेल्यावर आता जसं माताजींचं विहार झाल्यावर पंढरपूरचे लोक कशी, आता इथं अकलूजमध्ये आल्यावर अकलूजची लोक कशी, सगळ्यांच्या विषयी बस समता भाव आहे, न कोण चांगलं न वाईट. मग आपली का परिणती तशी नसते?
एक घरात होतो राहायला, ते घर सोडलं दुसऱ्या घरात गेलो, तिथं मिळालेले सगळे सोबती कोण असतील? जसं लग्न झाल्यावर तुम्ही लग्नाच्या पूर्वी माहेरी, लग्न झाल्यावर सासरी. सांगा माहेरची लोक चांगली का सासरची? अवघड प्रश्न आहे. सासरची नाही म्हटलं तर हाकलून देतील घरात ना, म्हणून सासरची म्हणताय काय? मोही आहे तुम्ही पण मग. मोहाने अंध झालेल्यांची बुद्धी कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट म्हणते. म्हणून सांगायचं आहे की न सासरची चांगली न माहेरची, असं सांगायचं होतं उत्तर तुम्हाला. लगेच तुम्ही आपलं धरून बसलाय माहेरच्या लोकांना. म्हणून सांगतायत की मोहाने जर ज्ञान झाकलं असेल तर वस्तूचं खरं स्वरूप समजत नाही. म्हणून सांगतायत काय करायचं मग त्याच्यासाठी, काय केल्यावर खरं ज्ञान होणार? त्याच्यासाठी सांगितलं त्या मोहाला जिंकायचंय. कसं जिंकणार? जेव्हा मी स्वभावाला जाणणार तेव्हा तो मोह परास्त होतो. त्याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागत नाही. मला पुरुषार्थ माझ्यामध्ये करायचा आहे तर त्याच्या निमित्तात तो मोह मला बाधा करू शकत नाही. म्हणा एकदा. आवाज. मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै. मोहाने झाकलेले ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे कामोद्दीपक, कोद्रव धान्य विशेष इत्यादी उन्मादक द्रव्यांनी मदोन्मत्त पुरुष पदार्थांचे खरे स्वरूप जाणू शकत नाही. म्हणजे जसं कोणी व्यसनी आहे तर त्याच्यासमोर माता आली तर तो कधी त्याला पत्नी म्हणतो, कधी मुलगी म्हणतो, कधी बहीण म्हणतो. त्यामुळे त्याचं ज्ञान ते खरं नाही आहे. कोणी वेडा मनुष्य आहे, त्यांनी काय केलं, समोर ठेवलेल्या एखाद्या वस्तूला, काय ठेवली होती समोर, एखादी वस्तू काय ठेवली असेल, वही ठेवली आहे, तर त्याला त्यांनी टेबल म्हणलं. त्याचं ज्ञान खरं का खोटं? त्याला तर यथार्थ वस्तूचं ज्ञानच नाही आहे. त्यामुळं त्याचं ज्ञान मोहाने झाकलंय का नाही झाकलं? वेड्या माणसाचं. कसं? वेड्या माणसाचं ज्ञान झाकलंय का नाही झाकलं? मोहाने. हो काका, होय का नाही? होय. शंका आहे का काय? तो पदार्थाला तर काय केलं जाणू शकणार नाही, कारण इतक्या जबरदस्त कर्मांचा उदय असतो. मागं वाचलो होतो आपण जेव्हा 5 भावांचं प्रकरण घेतलं होतं तेव्हा. औपशमिक, शाईक, शायपशमिक, औदैक, पारिणामिक, ह्या 5 भावांमध्ये जो मनुष्य वेडा असतो, मंदबुद्धी असतो, किंवा काय म्हणायचं, काहीतरी परिणाम झालेला असतो, असे असणार ना, तर त्यांना सांगितलं कृष्णलेशा असते. भलेही शांत परिणामी दिसतायत, भलेही काय करत नाही आहेत, त्रागा करणार नाहीत, कोणाला काय ओरडारडी करणार नाहीत, काय उपद्रव करणार नाहीत, तरी सुद्धा प्रगतीताई काय सांगितले, असे जीव अनंतानुबंधी क्रोधमान माया लोभामध्ये असतात आणि त्याच्या निमित्तात अशुभ लेशेमध्ये निरंतर पापाचा आश्रवबंध चालू असतो. म्हणजे आपलं किती भाग्य आहे. नाही, सगळं चालू आहे ना, वेगळ्या वेगळ्या प्रकाराने चालू आहे. इतका भयंकर आश्रवबंध असतो त्यांना, तर ते एक्सप्रेस नाही करू शकले तरी सुद्धा चालू आहे कार्य त्यांचं. म्हणजे मला म्हणायचं आहे की आपलं भाग्य आहे आपण की निर्णय करू शकतो, किंवा आपल्याला बुद्धी चांगली मिळाली आहे तर त्याचा उपयोग एवढ्यासाठीच करायचा. काय, जर आपल्याला पण अशी पर्याय मिळाली असती तर म्हणजे निर्णय करण्याची क्षमता नसती तर कोण आपलं कल्याण करू शकणार होतं. त्यामुळं सांगतायत जी वस्तू मिळालेली आहे ना, दुर्लभ आहे ती. त्यामुळं त्याचं मोल जाणं आणि त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत जाता आलं पाहिजे. कोणाकोणाचं ज्ञान मोहाने झाकलेलं आहे ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन करायचं. कोणाचं ज्ञान झाकलंय मोहाने, कोणाचं ज्ञान झाकलंय, पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत सांग.
रुपाली, 1 ते 14 गुणस्थानामध्ये कुठल्या जीवांचं ज्ञान मोहाने झाकलेलं आहे? मग भैया थांब. काय बोलती का रुपाली? मला ऐकूच येईना. काय ते 4 गुणस्थानामध्येच झाकलंय ना मोहाचं म्हणून. काय 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 1 ते 4थ्या गुणस्थानापर्यंत. होय, 4थ्या गुणस्थानात. कोण आहे 4थ्या गुणस्थानातला जीव? भेदविज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे, ज्ञानी आहे, अज्ञानी नाही आहे. त्यामुळं पहिल्या गुणस्थानातच मोहाचा उदय, मिथ्यात्वाचा उदय आहे. त्यामुळं तो जीव अज्ञानी म्हणला जातो. फक्त पहिल्या गुणस्थानावरती मिथ्यात्वाचा उदय पहिल्याच गुणस्थानात आहे. दुसऱ्या तिसऱ्या गुणस्थानात मिथ्यात्वाचा उदय नाही आहे. मोहाने झाकलंय ना ज्ञान, ते पहिल्या गुणस्थानातच उदय आहे. त्यामुळे 1 ते 14 म्हणल्यावर वर जायचं नाही. मोहनीय कर्माचे 2 भेद बघितलं होतं ना आपण भैया. काय केले मी? किधर गया खडू? हां बोला. म्हणजे काय घ्यायचं नेमकं? मोहनीय कर्म घ्यायचं का मिथ्यात्व घ्यायचं? मोह म्हणजे काय घ्यायचं? मिथ्यात्व घ्यायचं का मोहनीय कर्म घ्यायचं? मिथ्यात्व कुठलं कर्म आहे सांग मला. मग मोहाचीच पिल्ल आहे ती 2. यो हे हालतच नाही. जाऊ दे. मोह दिसतंय का बोर्डवरचं का खाली गेलंय? मोहनीय कर्माचे 2 भेद केले. कुठले? दर्शन मोह आणि चारित्र मोह. दर्शन मोह म्हणजे काय? मिथ्यात्व. दिसतंय का प्रज्वल? आणि चारित्र मोह म्हणजे काय? क्रोध, मान, माया, लोभ हे सगळे कषाय. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संज्वलन हे सगळे कषाय घ्यायचे. ते चारित्र मोहाचा भेद. मग कुठल्या मोहाची चर्चा आहे ही सांगा मला. दर्शन मोहाची आहे का चारित्र मोहाची आहे? ज्याचं ज्ञान मोहाने झाकले तो जीव स्वभावाला प्राप्त करत नाही. कुठला मोह आहे तो? दर्शन मोह. तुमचा प्रिय? कोणाचा प्रिय आहे? म्हणजे आपण त्याला इतकं कवटाळून बसलोय ना, त्यामुळे तो तुम्हाला बाधा करतोय. तो तुम्हाला स्वभावापर्यंत जाऊ देत नाही. वस्तूला खरं जसं आहे तसं जाणू देत नाही. आपण स्वतःहून अधीन झालोय हो त्याच्या. ते काय करणार नाहीये. दर्शन मोह हे कर्म आहे ना, मिथ्यात्व हे कर्म आहे. तर कर्म काय करत नसतो. तुम्ही त्याच्या अधीन होता, त्याच्या अनुरूप प्रवर्तन करता, तर त्याचा जोर आहे. म्हणा बघू श्लोक. जेव्हा जीवाची शक्ती जास्त असते तेव्हा जीवा अनुरूप, कर्माची शक्ती जास्त असते तेव्हा कर्माच्या अनुरूप परिणमन होतं. म्हणा काका. इष्टोपदेशचा श्लोक आहे. तुम्ही म्हणे ना आता आजकाल, म्हणून असं आहे. घरचा अभ्यास घरचा अभ्यास तुम्हाला नाही हो, हे नाही म्हणायचंय. ज्या श्लोकामध्ये असा भाव आहे की जीवाची शक्ती जास्त असताना जीवाच्या अनुरूप परिणमन असतं, कर्माची शक्ती जास्त असताना कर्म आपलं रूप दाखवतं. नाही रो, नाही हो. हां, सगळे 50 श्लोक आज म्हणायचे आणि त्यातनं श्लोक हुडकून काढायचा. कुठला श्लोक आहे तो. तर थोडंसं एक छान इथं दृष्टांत दाखवलंय, ते वाचते कारण राहिले 4 मिनिटं. जेव्हा जीव कषायाच्या अनुरूप प्रवर्तन करतो. किती कषाय आहेत? क्रोध, मान, माया, लोभ. चांगलं सांगितलं बरं का, लिहून घ्या. काय सांगितलं? थांबा, सांगायचं आहे अजून. जेव्हा मरण समय येतो आणि त्या समयाला तुम्ही ज्या कषायांच्या अधीन असताना त्याच्या अनुरूप तुम्हाला पर्याय प्राप्त होते. कुठे आहे वही पेन? असं यायचं असतं का? जावा घेऊन या ना ते पुतेरनं. आजी वही पेन घेऊन येत जावा. लिहायला येतं ना आपल्याला. लिहायचं आणि वाचायचं आपण, म्हणजे आपला उपयोग चांगला राहतो. आपण काय वाचलेलं ऐकलेलं असतं ते लिहिलं ना, तेवढे 2 वाक्य वाचल्यावर 1 तासाचं प्रवचन रिकॉल होत आहे.
एक मोठा धनाढ्य राजा होता. त्याला मरते समयी धनलोभामुळे, धनाच्या ध्यानामुळे मरण आले. आणि तो काय झाला सांगा? धनाच्या विचारात मेला. काय झाला? सगळ्यांना माहिती आहे तो काय झाला, हो ना? असंच तुमच्याकडेच करा, तेच हात तिकडं नको इकडं करा असं माझ्याकडे दाखवत आहे ना, स्वतःकडे करा. असं काय होतं करताय तसंच. धनाच्या लोभामुळे हा जीव त्या धनाच्या भंडारावर मोठा साप होऊन जन्मला. जर कोणी त्या भंडारगृही गेले की त्याच्या अंगावर फुटकार मारत असे. पहा कर्मांचा उदय कसा असतो. त्यामुळे त्यांनी 4 कषायाच्या अधीन होऊन मरणारा जीव काय होऊन जन्मतो हे सांगितलंय बरं का, एका श्लोकामध्ये आलेलं आहे ते. मृत्यूसमयी ज्यांना क्रोधाचा उदय असतो तो मरून व्याघ्र होतो. काय सांगितले? मी जर क्रोधात मेलो तर काय होणार? वाघ होणार. मृत्यूसमयी जर मानाचा उदय असतो तर तो जीव मरून गाढव होतो. कोण? शेजारी बघू नका. जर मी मान कशाय करणार तर मरणाच्या समयाला त्याच्यात आयु बंद झाला वगैरे तर मरून गाढव होतो. लिहा काका, कुठं गेलं पेन? काकी काय सांगा? क्रोधाने मेलो तर वाघ होतो, मानाने मेलो तर गाढव होतो. आता सांगा मायाचारीने मेलो तर? थांबा, प्राण्यांची नावं घेऊ नका. ज्या जीवास मृत्यूसमयी मायेचा उदय असतो तो मृत्यूनंतर स्त्री, धन, कुटुंब रहित होतो. कळते का काय सांगायचंय? जर तुम्ही मायाचारी केली तर मरून काय होणार? तुम्हाला अशी पर्याय मिळणार जिथं स्त्रीचा वियोग असतो, धनाचा नाश असतो किंवा कुटुंबाने रहित अशी ती पर्याय मिळते. मृत्यूसमयी जर लोभाचा उदय असेल तर मरणारा जीव कुठं जन्मतो? आत्ता सांगितल्यासारखं सर्पयोनीमध्ये जन्मतो. धनाच्या लोभामध्ये मेलेला तो. आणि मृत्यूसमयी ज्याला मोहाचा उदय असतो तो काय करतो? पुढच्या जन्मी पारवा, कबूतर यासारख्या योनीमध्ये जन्मतो. त्याचं थोडंसं विश्लेषण घेतलंय ते आपण उद्या बघू. एकदा श्लोक म्हणायचंय. म्हणा. मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै. ज्याप्रमाणे मादक कोद्रूच्या द्वारे उन्मत्त झालेला पुरुष पदार्थांच्या स्वभावाला जाणत नाही, प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे मोहाने ज्याचं ज्ञान झाकलेलं आहे असा जीव खरोखर आत्मस्वभावाला प्राप्त करत नाही. म्हणून मला जर स्वभावाला जाणायचे तर पुरुषार्थ करावा लागणार. त्या मोहाला नष्ट करण्याचा नाही, स्वभावाचा निर्णय करण्याचा. म्हणून आपल्या ज्ञानामध्ये आपण जाणीव केली की सगळ्यापासून भिन्न हा मी जाणणारा चेतनात्मा आहे, तर आपल्याला ह्या मोहाची शक्ती जास्त नाही आहे. म्हणजे आपली शक्ती जाणा तर मोह नियमाने नष्ट होणारच नाही. कुठला श्लोक आहे? कर्माची शक्ती जास्त असताना बघून घ्या उद्या. काय 31 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय. उद्या अभ्यास करून यायचं. अजून एक अभ्यास करायचं तुम्हाला. काय? प्रवचनसारची कुठली गाथा काका? मोहाचं लक्षण सांगितलेली. कुठल्या गाथेत सांगितलं मोहाचं लक्षण? हे मोह आहे. मोहाचं लक्षण कुठलं? तिथे असं यायला आजी. कुठल्या गाथेत सांगितलंय? 85 नंबरच्या गाथेत. ती पण बघून यायची उद्या. प्रवचनसारची 85 नंबरची गाथा. आणि ती आपल्यासाठी चिंतनात घ्यायची. म्हणजे मोही आहे का मी ह्याचा निर्णय होतो. आणि आपल्याला त्या मोहापासून दूर राहायचं आहे तर त्याचं लक्षण तर माहिती पाहिजे.
म्हणून त्या मोहाला जाणा, समजून घ्या आणि स्वभावाला प्राप्त करा. हो, जाणा. मोहाने रहित शुद्ध जीव जाणा. पहा, या जीवाचा या जडमोहाशी काहीही संबंध नाहीच. माझ्यामध्ये मोह नाही, मोहामध्ये मी नाहीच. मी तर निर्मोह स्वभावी आहे, निर्मम स्वभावी आहे. मला सुखासाठी या मोहाची आवश्यकता नाहीच. निर्णय करा. माझे सुख मोहाधीन नाही. स्वतंत्र स्वाधीन स्वरूपोऽहम्. निरपेक्ष सुख स्वरूपोऽहम्.